हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आमचे सीनियर सिटीजन्स ग्रुपमध्ये काल मला एक जण म्हणाले, मॅडम, आपण रिटायर झाल्यावर काही करू शकतो का? तब्येत चांगली आहे, मग काय करू शकतो त्याच्याबद्दल जरासा पॉइंट्स काढून सांगा की म्हणून. मग म्हटलं आपण ह्याचा एक व्हिडिओ पण बनवूया का, म्हणजे आणि कोणालाही गरज असली तरी ते फॉलो करू शकतात. हो, कित्येक वेळेला काय असते, आपल्याला रिटायर झालो की वेळ जात नाही. तेव्हा आपण पैशासाठी करत नाही, पैसे मिळायला पाहिजे असंही नाही आहे बरेच लोकांचं, पण वेळ चांगल्या रीतीनं जावा ही आपले सर्वांची इच्छा असते. नाही ते वेळ कसं घालवू हा प्रश्न यायला नको. आणि घरच्यांनाही कसं, एवढे दिवस आपण बाहेर होतो, आता आपण 24 तास घरात, म्हणजे कितीतरी घरातले लोकांना पण सारखं काय बाई आता घरातच आहे, माणसाची लुडबुडू असं वाटते. हे मला कोणतर बोललेलं मी बोलतीये, सगळ्यांकडे असं होईल असं नाहीये. त्यामुळे आपण फिजिकली फिट असलो तर पहिली गोष्ट स्वतःकडे लक्ष द्यायचं, फिजिकली छान आपली तब्येत ठेवून घ्यायची. फिजिकली फिट असलो तर आपण काहीतरी करिअर्स करू शकतो. आणि हेच आपण काही आता पैशाचे काही मागे जात नाही. पैसा आपण भरपूर मिळवलेला आहे, पण काही काम करताना आपल्याला त्यातनं पैसा मिळतो आणि फुकट केलं की त्याची किंमत पण राहत नाही. त्यामुळे आपण काय करू शकतो. आता कित्येक लोकांना काय होते, लवकर उठायची सवय असते, जाग येते 4, 4:30, 5ला. मग काय करणार? अशा वेळी आपण दुधाच्या पिशव्या आणून आपले कॉलनीत विकायला ठेवल्या तरी चालते, आपल्या आवडीप्रमाणे. ह्या किंवा नाही तेवढं सगळं स्वतःकडे कोण घेणार, त्याच्यापेक्षा मी ते सेंटरमध्ये कामाला जातो असं म्हणणारे लोक पण असतात. तुमची इच्छा, शेवटी आपल्याला कसं हवे तसं आपण हे कराय. का जाग येते त्यामुळे कसा लवकर उठतो आपण, आपला आवरला गेला, आपले कामाचा पण फायदा होतो, आपली पण वेळ जातो, आपल्यालाही 4 चौघं भेटतात. हे आपण करू शकतो. ह्याच्याशिवाय गेल्या वर्षी मी वाचलं, सगळे रिटायर्ड टीचर्सांना बोलवून कित्येक ठिकाणी ते नेमणुका केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही टीचर म्हणून रिटायर झालेल्यांना ही संधी होती. नो डाऊट पगार कमी होता आणि आपल्याला पगाराची अपेक्षा नाही. आता फुल मानधन म्हणून काय तर देत होते ते 20-25 हजार रुपये. त्यामुळे असं कुठलंही काम आपण करू शकतो. आपण आधी काय करत होतो किंवा जे आपल्याला आवडते तसं. नो डाऊट आपल्याला आता खूप धावपळीचं काम वगैरे होणार नाही. त्यामुळे कधी काम निवडताना घराजवळचं निवडा. फार काही असं हेक्टिक होण्यासारखं काम निवडू नका. आत्ता हे काम म्हणजे आपलं टाइमपास आहे, योग्य रीतीनं टाइमपास. त्यामुळे आपल्याला काही त्रास होणार नाही, स्वतःला हेक्टिक नाही होणार, धावपळ जास्त करावी लागणार नाही. आपल्याला केवढं सोचते त्याचे प्रमाणे करा. तुम्ही मी म्हटल्यासारखा सेल्समध्ये एक्सपर्ट आहात, ते तुम्ही इवन घरात आणून, आता बायका असल्या तरी साड्या बिड्या कितीतरी ड्रेसेस वगैरे घरात विकतात बघा, असला आपण करू शकतो. पुरुष असले तरी भाड्याची घरं दाखवायचं एजंट म्हणून, आपल्याला ओळखी असतात, हे आपण करू शकतो. कुठे घर आहे, कुठे द्यायचं आहे, किती, हे सगळं, किंवा साईट म्हणा, हे सगळं आपल्याला पेलत असलं तर आपण करू शकतो. आणि एक मी बघितलेलंच सांगते, आमचे मिरजेला आता बँकेत कितीतरी शेतकरी लोक म्हणा
किंवा काही स्त्रियांना वगैरे स्लिप वगैरे लिहायला येत नाही, ते सगळ्यांना स्लिप लिहून द्यायचं काम करतात आमचे ओळखीचे काका. रिटायर झालेलेच आहेत ते, एसटीतनं ड्रायव्हर म्हणून का काहीतरी रिटायर झालेले होते. अहो एवढं छान सगळ्यांशी बोलतात, त्यामुळे त्यांना कॉन्टॅक्ट्स आहेत. कोणाला काय विकायचं आहे नाही तर सुद्धा ते करतात. आम्ही सुद्धा काही आम्हाला नको असलेल्या मिरजेतल्या घरातल्या गोष्टी विकायच्या असल्या की त्यांना सांगून ठेवतो का, म्हणजे त्यांचं जनसंपर्कच एवढा आहे. आणि बँकेत तरी कसं स्लिप लिहून दिलेला ते किती 10 रुपये वगैरे एवढा घेतात, पण त्यांचा दिवसभराचं इन्कम भरपूर होते. म्हणजे हे पण करू शकतो आपण. आता महिलांना आणि काही काही जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहेत का. आपल्याला मुलं आवडतात आणि मुलांना का नाही आपण छानपैकी प्रेमानं बघतो, आपल्यावर विश्वास जास्त असतो. त्यामुळे ह्या नवीन आया बनलेल्या आहेत, त्यांना नोकरीला जायचं असते तेव्हा मुलाला बघायचं असलं, किंवा घरात सुद्धा त्यांचे संगोपनासाठी त्यांना एक एल्डरली माणूस लागतो. अशा वेळी आपण तर काम करू शकतो, आपल्याला आवड असली तर. किंवा बुटीकची आवड असली तर करू शकता. तुम्हाला फ्लॉवर बुके वगैरे फुलांचं करायचं असलं की तर आपण करू शकतो. आणि एक बरेच लोक करतात तर टिफिन मेस वगैरे. काही लोकांना पॅशनच असते बघा, नवीन नवीन बनवायचं, लोकांना खाऊ घालायचं वगैरे. त्यामुळे आपला वेळ छान पण जातो आणि हे टिफिन मेस दुसऱ्याच्या पण गरजा भागतात ना, आणि ह्यातनं आपल्याला इन्कम पण मिळते. त्याच्याशिवाय इन्शुरन्स एजन्सी म्हणा, हे सगळं आपण करू शकतो. मेडिकल असिस्टंट म्हणून कोणाला मदत हवी ते करू शकतो. ज्यांना क्लास घ्यायचा आहे ते क्लासेस वगैरे घेऊ शकतात. किंवा ऑनलाईन आता व्हिडिओ करायचं म्हणा, किंवा आणि काही ऑनलाईन कामं तुम्हाला आवडत असली तर तुम्ही करू शकता. आणि शेवटी हे बघा, स्किल ही जास्त गरजेची आहे. आपली क्षमता काय आहे, आपलं स्किल काय आहे, ह्याचे प्रमाणे आपण निवडताना उद्योग निवडावा. आवडीचं क्षेत्र असलं का नाही आपल्याला ते तो खूप आपल्यालाही आवड मिळते, आपला वेळ छान जातो. आणि मेन म्हणजे आता आपल्याला प्लस पॉईंट काय आहे माहिती का, आपण पैसेसाठी करत नाही. आपण आपला वेळ छान जायला पाहिजे, मजेत जायला पाहिजे, आपण खुशीत राहायला पाहिजे म्हणून करायचा. आणि तर करताना थोडाफार पैसा आपोआप मिळायला लागतो, हे पण मी सांगते. हा, तुम्ही हवं ते इकडे तिकडे जायला, तुम्हाला फिरायची आवड असली ते फिरा, कोणाला काही द्यायचं मदत करायची कशालाही वापरू शकतो. त्यामुळे खूप छान आपल्याला आपले आयडियाप्रमाणे काही आपण करू शकतो. आणि मेन मी सांगू का, आपण बिझी असलो किंवा कामात असं गुंतून असलो का नाही, आपण आजारी पडत नाही. मग तुम्हाला बीपी होत नाही, शुगर होत नाही, काहीही होत नाही. बिझी असणं महत्वाचं आहे. त्यामुळे इथे मी पोस्ट रिटायरमेंट करिअर म्हटलं तरी ॲक्च्युअली हे स्वतःसाठी आहे. आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवून घेतो आणि आपल्या आरोग्याबरोबर आपण बिझी राहतो. नाही ते काय होते, रिटायर झाल्यावर 1-4 दिवस बरं वाटते बरं का. मग काय करायचं आता, नुसतं मग तिथे जाऊन बाईस गप्पा मारतो, एक म्हणणार आपण एक म्हटलेला आणि कोणाला त्याला 4 लावून सांगणार, ह्याच्यापेक्षा आपल्या आपण बिझी असलेलं बरं आहे. पण हे सगळं करताना परत सांगते, स्वतःचे तब्येतीकडे लक्ष द्यायचं. स्वतःचं वेळच्या वेळेला खाणं पिणं, हिंडणं, वॉकिंग करणं, मेडिटेशन म्हणा, व्यायाम तुमचं काय आहे हे सगळं आपण व्यवस्थित ठेवून करायचं. कुठेही धावपळ करायची नाही. आय एम रिपीटिंग इट. स्वतःला केवढं झेपते तेवढं करायचं.
हेक्टिक होण्यासारखं करायचं नाही. का म्हणजे आता आपल्याला हा मिळालेला वेळ आहे का नाही, हे आपल्याला गिफ्ट आहे देवाकडनं मिळालेलं. रिटायर झालो तरी आपण चांगलं आहोत. त्यामुळे आपण आनंदानं मजेत राहू, असं काहीही करायचं. हॅव ए गुड डे. आपल्याला काय म्हणायचं आहे ह्याच्याविषयी? लेट मी नो. हॅव ए गुड डे.